नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवरच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पावसाळा सुरू झाला, जून संपून आता जुलै लागला, पण म्हणावा तसा पावसाचा जोर काही पाहायला मिळालेला नाही। पण राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मात्र आरोप प्रत्यारोपांचा महापूर पाहायला मिळतोय। आज अधिवेशनाचा चौथा दिवस आणि आज कामकाजाला सुरुवात होताच पेपर फुटी प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं। नोकर भरतीच्या परीक्षांचं आयोजन, परीक्षा फीसह विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। हातात बॅनर घेऊन आणि घोषणाबाजी करत पेपर फुटी रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली। त्यांनी ठिय्या देखील दिला। दरम्यान विरोधकांच्या या आंदोलनापाठोपाठ सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली। मंत्री दादा भुसे, भरत गोगावले, संतोष बांगर, आशिष शेलार, राम कदम यांनी अर्थसंकल्पातल्या संकल्पावरून घोषणा दिल्या। तसंच व्यंगचित्रामधून विरोधकांवर टीकाही केली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असतानाच विधानसभेमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी पेपर फुटीच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर आग पाखड केलेली आहे। कशा प्रकारे पाहूया। ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यामध्ये पेपर फुटीसारखा गोंधळ होत असताना दिसतोय। एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे। अध्यक्ष महोदय, ह्या सगळं सतत घडतंय आणि त्याचा परिणाम असा की एवढे लाखो युवक आहे की जे परीक्षा पूर्ण करण्याकरता अभ्यास करतात, त्यांच्यावर प्रचंड अन्याय या पेपर फुटीमुळे आणि या सर्व जे आहेत गुन्हेगार यांच्यामुळे होतो आहे। तुम्हाला सुद्धा सरकार चालवणं अवघड आहे, इतक्या रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात। हे घोटाळे कधी थांबणार, काय करणार, याच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय काय कायदा करायचा असेल तर कायदा स्वतंत्र करून का होईना यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, 10-10 वर्ष डांबलं पाहिजे। बाळासाहेब थोरातांच्या या टीकेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर दिलं। पेपर फुटीबाबत घडलं काय आणि काय नरेटिव्ह पसरवलं जातंय अशी टीका देखील फडणवीसांनी यावेळी केली। पेपर फुटीनंतर 3 मोठ्या निर्णयांची घोषणा करत असताना सरकारच्या काळामध्ये राज्यात विक्रमी नोकर भरती झाल्याचा दावा देखील फडणवीसांनी यावेळी केला। पाहूया। घडलं काय आहे आणि नरेटिव्ह काय आहे या दोन मधला फरक मोठा आहे। तसा तर मला याला राजकारणाकडे न्यायचं नाही, नाहीतर मी मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची पूर्ण जंत्री मी आणली आहे, पण मला त्याच्यात जायचं नाही। TCSने यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या TCSच्या केंद्रावरच होणार आहेत, या दुसऱ्या केंद्रावर होणार नाही। म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे त्यांना सकाळीच कळेल, त्याच्या आधी त्यांना कळणार नाही। उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर म्हणून आपण पाठवतो। आता इतकी भरती आपण केली, हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपण घोषित केलं होतं 75,000 भरतींचं, आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर 57,452 नियुक्ती आदेश दिले आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे, कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे, असे 19,853 म्हणजे 75,000 नोकर भरती आपण घोषित केली। कुठल्याही घोटाळ्याविना, घपल्याविना या ठिकाणी 77,305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे। गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण MPSC कडे वर्ग करतोय। याचीही परीक्षा आता MPSC घेणार आहे। नीट परीक्षेवरून गदारोळ सुरू असतानाच आता CETच्या निकालातही घोळ होत असल्याचं समोर आलेलं आहे। CETच्या परीक्षेमध्ये गडहिंग्लज इथल्या एका विद्यार्थ्याला 130 गुण मिळाले, पण त्याला 43% होतं, तर 112 गुण असणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला 98% दिलेत। आणि या निकालामुळे विद्यार्थी आणि पालक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी CET निकालामध्ये घोळ झाल्याचा आरोप केलाय। तसंच न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं देखील त्या पालकांचं म्हणणं आहे।
दरम्यान या सर्व पेपर फुटीच्या घोटाळ्याबाबत आम्ही आजच्या भागामध्ये प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर आज 0 अवरमध्ये आम्ही विचारलेला पहिला प्रश्न तुमच्यासाठी, पेपर फुटी विरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार? उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, पेपर फोडणाऱ्यांना वचक बसेल का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्यासाठी. अधिवेशनामध्ये पेपर फुटी संदर्भातले गंभीर मुद्दे गाजत असतानाच या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा बेकायदेशीर होर्डिंग्सचा विषय ऐरणीवरती आला. घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेबद्दल आज लक्षवेधी मांडण्यात आली. या लक्षवेधीमधून भाजपनं उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. भाजप आमदार राम कदम यांनी तर थेट उद्धव ठाकरेंच्या चौकशीचीच मागणी केली. तर सध्या घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी तुरुंगामध्ये असलेला भावेश भिंडे हा आमदार सुनील राऊत यांचा पार्टनर असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे. आशिष शेलारांनी तर दुर्घटनेचं कटक कारस्थान रचणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी केलेली आहे. पाहूया. हा फोटो आहे अध्यक्ष महोदय. या फोटोत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत. आणि कोण आहे त्यांच्या सोबत? ज्या भिडेमुळे त्या ठिकाणी 17 लोक देवाघरी गेले, तो आहे त्या ठिकाणी. काय संबंध आहे या फोटोचा? आणि त्या ज्या मातोश्रीवर कोविड काळामध्ये मंत्र्याला सुद्धा जायला बंदी होती, त्याला देखील मुख्यमंत्री भेटत नव्हते. महा भिडे कोण होता की ज्याला रेड कार्पेट टाकली गेली? उद्धव ठाकरेंसोबत त्या भिडेचा फोटो असला तरी देखील उद्या त्या 17 लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जर चौकशीला गरज लागली तर माननीय उद्धव ठाकरेंची देखील चौकशी केली पाहिजे. ती आपण करणार आहात का? संबंधित आमदार आहे, हा जो भिंडे आहे, हा कोणाचा पार्टनर आहे? तर इथे बसलेला आहे सुनील राऊत. सुनील राऊत इथे बसले, हा त्याच्या पार्टनर आहेत. अध्यक्ष महोदय, मोठे सकाळी उठून लोकांना तंत्रज्ञान शिकवतात, मोठे मोठे लेक्चर देतात. शिवसेनेचे उभाटाचे जे आमदार सुनील राऊतांचा तो स्लीपिंग पार्टनर. अध्यक्ष महोदय, चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कारस्थान तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर ज्यांच्या बैठका झाल्या, ज्याचा उल्लेख या ठिकाणी राम कदम यांनी केला, त्याच्यात आहे. आणि कट कोणाकडे गेला माहित नाही म्हणून मी कट कारस्थान म्हणतोय. आणि म्हणून या कट कारस्थानाची माननीय मंत्री महोदय, मी घटना मांडल्यात आपल्या समोर 6. आणि म्हणून या कट कारस्थानाची तुम्ही चौकशी करणार असाल तरच त्या मृत व्यक्तींना त्या ठिकाणी आपण काहीतरी श्रद्धांजली, आदरांजली, संवेदना व्यक्त करतो असं होईल. आमदार नितेश राणे यांनी भिंडे हा आमदार सुनील राऊत यांचा पार्टनर असल्याचा आरोप केला. आणि त्या आरोपांवर सुनील राऊत यांनी नितेश राणेंना नेमकं काय चॅलेंज केलेलं आहे ते देखील आता पाहूयात. माझ्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. माझं चॅलेंज आहे की जो भावेश भेंडे आहे त्याच्या बाबतीत माझं कुठे 1 रुपयाचा जरी व्यवहार असेल तर मी या ठिकाणी राजीनामा देईन. नाहीतर अध्यक्ष महोदय, ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे, माझं नाव घेऊन आरोप केलेला आहे, त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजीनामा देईन, नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा. ज्यावेळी हा भावेश होर्डिंग पडल्यानंतर त्याला शेवटचे जे 4 फोन आले, हे 4ही फोन मुलुंडच्या एका माजी खासदाराचे होते. तर आज अधिवेशनामध्ये बरेच महत्त्वाचे मुद्दे विरोधकांनी उचलले आणि त्याला सरकारनंही चांगलं प्रत्युत्तर दिलं. जुनी पेन्शन योजना हा त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा. बाळासाहेब थोरात, संजय केळकर यांच्या प्रश्नांना अर्थमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं. हा निर्णय झाला तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते अशी आठवण अजितदादांनी बाळासाहेब थोरातांना करून दिली. महायुतीचे सरकार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही, त्यांना हे सरकार न्याय देईल अशी ग्वाही यावेळी अजितदादांनी दिली आहे. रिटायर झाल्यानंतर ते सुरू होणार. ते बॅच रिटायर होती 2030ला.
परंतु त्याच्या संदर्भात जे काही झालेलं आहे तो निर्णय झालेलाच आहे, त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे. मधल्या काळामध्ये देश पातळीवर हा निर्णय झालेला होता, त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये हे पण आमच्याबरोबर होते, त्यांनी पण त्याला मान्यता दिली होती. सिनियर मंत्री होते बाळासाहेब थोरात साहेब. कारण हा निर्णय झाला त्यावेळेस ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय विलासराव देशमुख साहेब होते. मला हेही गोष्ट सभागृहाला सांगायची की सरकार या बाबतीत सकारात्मक आहे. विधान भवनामध्ये या राजकीय घडामोडी घडत असतानाच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या उमेदवारीमुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सभागृहामध्ये दिसणार आहेत. पंकजांसह भाजपनं योगेश टिळेकर, डॉक्टर परिणय फुके, अमित गोरखे आणि मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांना देखील उमेदवारी दिलेली आहे. 11 जागांसाठीच्या या निवडणुकीमध्ये भाजपकडून 5, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी 2 उमेदवार देण्यात येणार आहेत. तसंच या निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरलाय. काँग्रेसकडून डॉक्टर प्रज्ञा राजीव सावंत यांच्या नावाची तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीच घोषणा केलेली आहे. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 मध्ये विधान परिषदेवरती बिनविरोध निवड झालेली होती. आता त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि या उमेदवारीवरती भाजप नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूया. याचा विरोधी पक्षांनी बोध घ्यावा की जे खुशीचे मांडे खात असतात, पंकजाताई नाराज आहेत, पंकजाताईचं काय होणार. आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जो कर्तृत्ववान नेता आहे त्याला त्या ठिकाणी सामावून घेतलंच जातं. भाजपला काही सेटबॅक बसत नाही. भाजपचा 5 जागांचा कोटा परिपूर्ण आहे. विधान परिषदेसाठी भाजपनं पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच बीडच्या परळीमध्ये मुंडे समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडत घोषणाबाजी केली. आधी विमान सेवेमध्ये पराभव पदरी पडला, तर विधानसभेतला हा पराभव पदरी पडल्यानंतर हव्या तेवढ्या सक्रिय नसताना देखील पक्षानं लोकसभेची उमेदवारी दिली. तिथेही मराठा ओबीसी वादाचा फटका बसला आणि पराभव झाला. आता त्यांचं पुनर्वसन पक्ष कसं करणार हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आणि त्यामुळेच आता आपल्या नेत्याची विधान परिषदेसाठी घोषणा होताच समर्थकांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आनंद दिसून आला. एकीकडे 12 जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा होत असताना विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षक या 4 निवडणुकांचा आज निकाल लागला. पहिला निकाल हा भाजपच्या निरंजन डावखरेंच्या बाजूने लागला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी विजयाचा झेंडा फडकावला. डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखला. इथे काँग्रेसचे रमेश कीर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. डावखरेंचा विजय निश्चित झाला तेव्हा नवी मुंबईच्या मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मात्र आमने सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, पण पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं पुढील वाद टळला. दरम्यान मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये अनिल परब हे पुन्हा एकदा विजयी झाले. गेली 30 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लिलया पेललं. अनिल परब यांनी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा 26,026 मतांनी पराभव केलेला आहे. विजयाची चाहूल लागताच शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये उबाठा शिवसेनेचे जगन्नाथ अभ्यंकर आणि शिक्षक मतदारसंघाचे सुभाष मोरे यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत
कुणाही मतांचा कोटा गाठला नाही आणि त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतं मोजली गेली। यात अभ्यंकर यांना 200 मतांची आघाडी असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। मुंबईच्या पदवीधर आणि शिक्षकांनी उबाठा शिवसेना पक्षावर विश्वास टाकल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अजूनही सुरू आहे। पहिल्या फेरीमध्ये तर शिवसेनेच्या किशोर दराडे यांना 1775 मतांची आघाडी मिळाली होती। दुसऱ्या फेरीतही किशोर दराडे यांनी आघाडी कायम ठेवली होती। मला 44,790च्या आसपास मतं पडलेली आहेत आणि पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात ही सगळ्यात जास्त मतं आहे आणि मी प्रतिस्पर्ध्यावरती 26,026 मतांनी मात केलेली आहे। ही देखील पदवीधर मतदारसंघामधला हा आजवरचा उच्चांक आहे। शिवसेना पदवीधर असो आता शिक्षक असो, मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे। आणि आता वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे। पेपर फुटी संदर्भामध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। तर 0 ओव्हरमध्ये आज आम्ही आपल्याला प्रश्न केलेला होता, पेपर फुटी विरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पेपर फोडणाऱ्यांना वचक बसेल का? होय आणि नाही हे 2 पर्याय तुमच्या समोर होते। या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात तर एक्स वरती स्वप्नील परखड म्हणतात, लोकांच्या प्रश्नांचं कुणाला काही देणं घेणं नाही, सर्व नेते मंडळी फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्यामध्ये व्यस्त आहेत। YouTube वरती आबासाहेब जाधव म्हणतात, कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झालेले दिसत नाहीत। त्यानंतर रामप्रसाद तिठे म्हणतात, होय यश आलंय। फेसबुक वरती प्रवीण जाधव म्हणतात, कधीच शक्य होणार नाही, जेवढे कायदे तेवढ्या पळवाटा। तर प्रथमेश भोर म्हणतात, कायदा असा करा की सहजासहजी जामीन मिळणारा नसावा। इंस्टाग्राम वरती महेश खालसे लिहित आहेत, कायदा आणा फक्त नुसत्या घोषणा नको। तर दादासाहेब पाटील म्हणतात, पुढे कायदा येईल पण आधीच अनेक लेकरांना खरे मार्क असू नये पण परत पेपर द्यावा लागतोय। प्रमुख नेत्यांचे आरोप प्रत्यारोप आजच्या राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये जाऊयात। आज जे महत्त्वाचे विषय होते त्यातील काही निवडक विषयांवरती विधिमंडळ परिसरामधून दोन्ही बाजूंच्या आमदारांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। चला पाहूया। पहिला महत्त्वाचा विषय म्हणजे होर्डिंग संदर्भातला, दुसरा म्हणजे भरती प्रक्रिया संदर्भातला, तिसरा विषय म्हणजे जे फॉल्स नरेटिव्हसाठी कायदा आणला जाणार आहे। या 3 विषयावर प्रामुख्याने या सगळ्या आमदारांशी आपण बोलणार आहोत। पण त्यानंतर आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक शिवीगाळचं प्रकरण झालंय, आरोप झालेले आहेत, त्याबद्दलही बोलणार आहोत। पण सर्वात आधी मी होर्डिंग प्रकरणात बोलतो। होर्डिंग प्रकरणामध्ये ज्या प्रकारे आपल्याकडनं उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावरती यांनीही काही आपले मुद्दे ठेवलेले आहेत। पण प्रामुख्यानं याचं राजकारण होत आहे। नाही, राजकारण नाही, वस्तुस्थिती आहे। कारण महानगरपालिकेमध्ये त्यावेळेला पूर्णपणे कोण पाहत होतं, सत्ता आतापर्यंत कोणाची आहे आणि त्यावेळेला कुणाकुणाचा हस्तक्षेप झाला, अधिकाऱ्यांचा झाला, लोकप्रतिनिधींचा झाला, हे त्या ठिकाणी चौकशी केल्यावर बाहेर येईल। आणि त्याच्यामुळे ज्यांची सत्ता आहे, ज्यांच्या हातात आहे, ज्यांचा इंटरफिअरन्स आहे, त्यांच्याविषयी जर बोललं तर त्याच्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही। कारण ज्या वेळेला अशा प्रकारचं होर्डिंग पडून निष्पाप लोकांचे बळी जातात त्यावेळेला ह्या गोष्टी होण्यामागे कोणी परवानग्या दिल्या, कोणी सपोर्ट केला, तेव्हा कोण अथॉरिटी होत्या, हे स्वाभाविकपणे पुढे येतं। आपण थेट का बोलत नाही या विषयावर? नाही, थेट ना, जर आता उद्धवजी ठाकरेंचं नाव घेतलं असेल तर घेणाऱ्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांच्याकडून किंवा त्यांच्या यंत्रणेकडून याच्यामध्ये हस्तक्षेप झालाय हे सांगितलं असेल किंवा सांगतील। थेट विषय तुमच्याकडे आहे की गॉडफादर कोण? किरीट सोमय्या म्हणाले होते, आजही तो विषय आला। थेट उद्धव ठाकरेंकडे इशारा करतायत ते नेहमी।
असं आहे की केवळ उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचं आणि राजकारण करायचं एवढंच काम आज सत्ता पक्षाचं आहे. आज ठीक आहे ना, आज उद्धव ठाकरे तुम्ही टार्गेट करताय. 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, का नाही आणली होल्डिंग पॉलिसी? केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, महापालिकेमध्ये प्रशासक तुमचा बसलाय, पॉलिसी आणली पाहिजे होती. आणि ज्या होल्डिंगबद्दल आज ही सगळी मंडळी बोलत आहे ते एशियातील बिगेस्ट होल्डिंग असं ट्विट पण आदरणीय मोदी साहेबांनी केलंय, ज्याचा फोटो माझ्याकडे आहे, मी आपल्याला दाखवतो. आणि असं असताना आज सगळ्यात मोठा प्रश्न जो ऐरणीवरती आहे रेल्वे, ते रेल्वेचं जागेमध्ये ते होल्डिंग होतं, महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येत नाही आणि म्हणून रेल्वेकडनं ती परवानगी घेतली आणि ते होल्डिंग पडलं. त्याचा पापाचा वाटेकरी कोण आहे? आणि रेल्वे जर केंद्रात कोण आहे तुम्ही सांगा, कोण? आता रेल्वेने परवानगी, रेल्वेचे अधिकारी असतील, रेल्वेने जर परवानगी दिली असेल. या संदर्भात लक्षवेधी सुद्धा सभागृहात आणली होती आणि ती जागा पेट्रोल पंपाची कशा पद्धतीने चुकीची अलॉट केले, कैसर खलीद याला मी त्या ठिकाणी कसा दोषी आहे, यंत्रणा कशी त्या ठिकाणी पाठीशी आहे, या सगळ्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी उल्लेख केला होता. दुर्दैवानं त्या ठिकाणी प्रशासनाने असं आहे की रेल्वेच्या अखत्यारीत ती जागा येते म्हणून महापालिका त्याच्यावर कुठचा अधिकार येत नाही असं सांगून रेल्वेच्या अधिपत्याखाली त्या होल्डिंगचं परमिशन दिलं गेलं. ते इनलिगल होतं, ते काढलं पाहिजे होतं, परंतु काढलं गेलं नाही. त्याच्यावरती आज मला असं म्हणायचं आहे की आज 2.5 वर्ष झाली, ती पॉलिसी फायनल का नाही झाली? 2.5 वर्ष सरकार केंद्रात तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, महापालिकेत प्रशासक बसलाय. आज डिजिटल होल्डिंग जो मोठा पद्धतीने त्रास होतोय, आज मला सांगा ना डिजिटल होल्डिंग बद्दल पॉलिसी का होत नाही? आज पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे ना सगळीकडे. म्हणजे पेपर फुटी संदर्भातील आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला. तर महाराष्ट्रानं नेमका काय कौल दिलेला आहे? आज आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती युट्यूबवरती 9,000 मतं प्राप्त झालेली आहेत. या 9,000 मतांपैकी होय म्हणतायत 69% आणि 31% म्हणतायत नाही. त्यानंतर फेसबुक एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 10,000. या 10,000 मतांपैकी होय आणि नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी पाहूयात. 55% म्हणतायत हो, नाही म्हणतायत 45%. त्यानंतर इंस्टाग्रामवरती देखील भरघोस असा प्रतिसाद मिळाला. तुम्ही दिलेला कौल नेमकं काय सांगतोय? होय म्हणतात 71%, नाही म्हणतात 29%. तर एक्सवरती आलेल्या महाराष्ट्राचा कौल आणि एक्सवरती मात्र आकडेवारी पाहिली तर होय म्हणतायत 44%, नाही म्हणतायत 56%. जुनी पेन्शन, पेपर फुटीचं प्रकरण, नोकर भरती, फेक मेसेजेस असे सगळे सामान्य जनतेशी संबंधित मुद्द्यांवरती सुरुवातीला चर्चा झाली. आपले राजकारणी अधिवेशन गांभीर्यानं घेतायत असं वाटत असतानाच राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाचा मुद्दा चर्चेला आला. राहुल गांधी यांनी हिंदूंचा अपमान केला असा आरोप झाला. त्यावर प्रत्यारोप सुरू झाले आणि आपल्या विधिमंडळातील चर्चेचा ट्रॅक बदलला. तो बदललाच. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप झाला आणि विधान परिषदेचं कामकाजही तहकूब करायची वेळ आली. आजच्या दिवसाची सुरुवात आश्वासक झाली, पण शेवट नेहमीच्या वळणानच गेला असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनावरून वातावरण तापलेलं असताना दिल्लीच्या संसदेतही आज वादाची ठिणगी पडली. निमित्त ठरलं राहुल गांधींचं एक वक्तव्य. राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला आणि यावेळी त्यांनी संविधान हातामध्ये पकडून बोलण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी आणि भाजपवरती हल्लाबोल करायला सुरुवात केली. खोटे खटले चालवल्याचा आरोप केला. ईडी चौकशीचाही उल्लेख केला. इंडिया आघाडीच्या नेत्यांना जेलमध्ये डांबलं. पण अशा वेळी सरकारशी लढण्याची हिंमत कशी आली हे सांगताना राहुल गांधींनी भगवान शंकर, महावीर, गुरु नानक, येशू अशा विविध धर्माच्या देवांचे फोटो हातात घेतले. हे सर्व डरो मत असं सांगतात असं म्हटलं आणि अशातच त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं. स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक दिवस रात्र हिंसा आणि द्वेष पसरवतात आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद पेटलाय. स्वतः पंतप्रधान मोदींनी देखील उभं राहून विरोध दर्शवला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं गंभीर बाब असल्याचं सांगितलं. तर राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी गृहमंत्री अमित शहांनी केलेली आहे. पाहूयात. So I'd like to start by showing an image
of our refuge. Okay? सर, क्या इस हाउस में शिव जी की फोटो दिखाना मना है? माननीय सदस्य, आप बस ये बता दीजिए। माननीय सदस्य सर, मना है या नहीं? कोई भी चित्र को दिखाने के तो शिव जी का चित्र इस साधन इस हाउस में दिखाना मना है। यहाँ पे दूसरी चीजों के चित्र दिखाए जा सकते हैं, मगर शिव जी का चित्र नहीं दिखा जा सकता। अगर मैं कह रहा हूं कि हमें इनसे प्रोटेक्शन मिली और मैं समझाना चाह रहा हूं कैसे प्रोटेक्शन मिली, आप मुझे चित्र नहीं दिखाने दे रहे हो। गुरु नानक जी सर, गुरु नानक जी के चित्र में भी आपको अभय मुद्रा दिखाई देगा। गुरु नानक जी भी कहते हैं कि डरो मत, डराओ मत। जीसस क्राइस्ट की इमेज देखिए, उसमें भी आपको अभय मुद्रा दिखाई देगा। डरो मत, डराओ मत। तो हमारे सारे के सारे महापुरुषों ने अहिंसा की बात की। शिव जी कहते हैं डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं। और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य। आप हिंदू हो ही नहीं। आप बात समझिए, ये इसलिए चिल्ला रहे हैं क्योंकि तीर जाके दिल में लगा है। विषय बहुत गंभीर है। पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। विपक्ष के नेताजी ने कैटेगोरिकली कहा है कि जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा करते हैं। इस देश में शायद इनको मालूम नहीं है, करोड़ों लोग अपने आप को गर्व से हिंदू कहते हैं, गर्व से हिंदू कहते हैं। क्या वो सभी लोग हिंसा की बात करते हैं, हिंसा करते हैं? हिंसा की भावना को किसी धर्म के साथ जोड़ना, और ये सदन में और संवैधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति ने, मैं मानता हूं मान्यवर, उन्होंने इसकी माफी मांगनी चाहिए। अभय की बात तो इनको करने का कोई अधिकार नहीं है। आपातकाल में पूरे देश को इन्होंने भयभीत करा है, लाखों लोगों को जेल में डाला। वैचारिक आतंक कभी था तो आपातकाल के वक्त था। और मान्यवर दिल्ली में दिन दहाड़े हजारों सिख भाइयों का कत्लेआम उनके शासन में हुआ। आज वो भय की बात कर रहे हैं। आणि राहुल गांधींच्या याच वादग्रस्त वक्तव्यावरती होता आजच्या भागातला आपला दुसरा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आता जाणार आहोत आपण आपल्या पोल सेंटरवर। 0 ओव्हरमध्ये आम्ही विचारला होता दुसरा प्रश्न तुम्हाला, स्वतःला हिंदू म्हणून घेणारेच 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, राहुल गांधींनी संसदेतील भाषणात केलेला आरोप पटतो का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्यासाठी होते। तर राहुल गांधींच्या या वक्तव्यावरती प्रियंका गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया आत्ता पाहूया। हिंदुओं का अपमान नहीं कर सकते, बहुत स्पष्ट बोला है उन्होंने बीजेपी के बारे में बोला है, उन्होंने बीजेपी के नेताओं के बारे में बोला है। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींच्या या वक्तव्याची निंदा केली। तसंच राहुल गांधींनी वक्तव्य मागे घेऊन सर्व हिंदूंची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे। अतिशय चुकीचं विधान, आक्षेपार्ह विधान, संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारा विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे। लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे। त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे।
राहुल गांधींच्या दिल्लीच्या संसदेतील वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेमध्ये निषेधाचा ठराव आणण्यासाठी प्रस्ताव मांडला. मात्र लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधान परिषदेमध्ये चर्चा नको अशी भूमिका अंबादास दानवेंनी मांडली. मात्र ते बोलत असताना प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हात करून याचा विरोध केला आणि त्यावेळी अंबादास दानवे यांनी माझ्याकडे हात करायचा नाही असं म्हणत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. चल आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, धिक्कार असो नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या. तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा. एवढंच नव्हे तर अंबादास दानवे आपलं आसन सोडून लाड यांच्या दिशेनं धावून गेले. सभागृहातला हा राडा बघून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केलं. या प्रकारानंतर भाजप आमदारांनी अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. तसंच सभागृहाबाहेर येत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध केला. तर अंबादास दानवेंविरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे. हिंदुत्वाच्या विषयी अपशब्द काढणाऱ्या राहुल गांधीचा निषेध असो, राहुल गांधीचा निषेध असो आणि याला समर्थन देणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचा धिक्कार असो, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेचा धिक्कार असो, हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या अंबादास दानवेचा धिक्कार असो. राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा, राहुल गांधीचा निषेध करावा, अशा प्रकारचा ठराव सुमोटो आणा. याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांशी हमरी-तुमरी झालेली असताना मला लाज वाटते, शरम वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्यांनी ती शिवीही मी सभागृहातली इथे मी बोलू इच्छित नाही, कारण ती निषेधार्ह आहे. महिला 2 सभागृहात 2-3 उपस्थित होत्या, सभापती महिला होत्या आणि जी काय शिवी दिली ती रेकॉर्डवर आहे. ती शिवी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी आहे. दरम्यान या सर्व वादानंतर मला माझ्या वक्तव्याचा अजिबात पश्चाताप नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. तसंच प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी टीका केलेली आहे. पाहूया. तर माझा कोणताही तोल सुटलेला नाही. जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता, सभापतीला बोललं पाहिजे. माझ्याकडे बोट दाखवून, माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही. मग माझा आमदार, विरोधी पक्षनेता, नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे. आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते, विचार होते, आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे. 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी, शिवसैनिक आहे. आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस, भाटगा, नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन, आणि तो मला हिंदुत्व शिकवणार का? हिंदू शब्दावरून वाद होत असतानाच अधिवेशनामध्ये अग्निवीर योजनेच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. अग्निवीर म्हणजे वापरा आणि फेकून द्या अशी टीका राहुल गांधींनी केली. तुम्ही जवानांमध्ये फूट पाडत आहात आणि स्वतःला देशभक्त असल्याचं सांगता, ही कसली देशभक्ती असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. यावर उत्तर देण्यासाठी उभे राहिले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी खोटं बोलून राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचा आरोप केलेला आहे. पाहूया. अग्निवीर शहीद हुआ, लैंडमाइन ब्लास्ट में शहीद हुआ. मैं उसे शहीद कह रहा हूं, मगर हिंदुस्तान की सरकार उसे शहीद नहीं कहती. नरेंद्र मोदी उसे शहीद नहीं कहते हैं. नरेंद्र मोदी उसे अग्निवीर कहते हैं. उस घर को पेंशन नहीं मिलेगी, उस घर को कंपनसेशन नहीं मिलेगी. 6 महीने की ट्रेनिंग देते हो. दूसरी तरफ चाइना के जवान को 5 साल की ट्रेनिंग मिलती है. राइफल लेकर उसके सामने खड़ा कर देते हो, उसके दिल में भय पैदा करते हो. एक जवान और दूसरे जवान के बीच में फूट डालते हो.
कि एक को पेंशन मिलेगी, एक को शहीद का दर्जा मिलेगा, दूसरे को नहीं मिलेगा। गलत बयानी करके सदन को गुमराह करने की कोशिश। गलत नहीं है सर, गलत नहीं है सर। लेना चाहता हूं कि गलत नहीं है के सर। दौरान अथवा सीमाओं की सुरक्षा के दौरान यदि हमारा कोई अग्निवीर का जवान शहीद होता है तो उसके 1 करोड़ रुपए की धनराशि सहायता के रूप में उसके परिवार को मुहैया कराई जाती है। इस प्रकार की गलत बयानी से सभी को गुमराह करने की कोशिश नहीं की जानी चाहिए। तर तिकडे नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर आज काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। वाढती गर्दी आणि बदलत्या काळाची गरज बघून दीक्षाभूमी परिसरामध्ये नूतनीकरण करण्याचा निर्णय दीक्षाभूमी ट्रस्टने घेतलेला होता। त्याला सरकारने आर्थिक मदत करण्याची ही तयारी दर्शवली होती आणि त्यानुसार बांधकाम सुरू होतं। त्यातील एक निर्णय होता भूमिगत पार्किंगचा। ट्रस्टने घेतलेल्या या निर्णयाला सुरुवातीपासूनच काहींचा विरोध होता आणि याबाबत मतमतांतर सुरू होती। भूमिगत पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या मुख्य स्ट्रक्चरला म्हणजे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती पसरत होती आणि त्यातूनच आज अचानकपणे काही आंबेडकरी कार्यकर्ते दीक्षाभूमीवर पोहोचले आणि त्यांनी बांधकामावरती घाव घालायला सुरुवात केली। पिलरचे गज वाकवायला आणि कापायला प्रयत्न केला। काही कळायच्या आत आग सुद्धा लागलेली दिसू लागली। पार्किंगला विरोधाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढायला देखील सुरुवात केली। हा सगळा गोंधळ इकडे सुरू असतानाच अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटले। पार्किंगचा निर्णय ट्रस्टने घेतल्याची आठवण गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत करून दिली आणि आंदोलकांच्या भावना लक्षात घेत बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या। ट्रस्ट विरोधक आणि सरकार चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ अशी घोषणा फडणवीसांनी केली आणि त्यानंतर काही काळाने दीक्षाभूमीवरील तणाव निवळला। स्थगितीपेक्षा मी असं म्हणेन की मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये येऊन कामकाज थांबलेलं आहे हे बरोबर आहे, पण पार्किंग होणार नाही आणि ही जागा पूर्ववत जशीच्या तशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं। सर तिथं काय व्हावं मग तुम्हाला असं वाटतंय? माझ्या अंदाजानं ओपन स्पेस आहे, ओपन स्पेस राहिलं पाहिजे। हे जे आपल्या डोक्यामधनं असणारं बिल्डिंगा जे झालेले आहेत आणि सिमेंटचे जंगल शहरांमध्ये उभे राहिलेले आहेत, ही कल्पना पहिल्यांदा बाहेर पडलं पाहिजे। मुलांना खेळायला जागा पाहिजे, ओपन स्पेस पाहिजे। आणि आता बोलूयात आजच्या भागातील दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे। राहुल गांधींच्या याच हिंदूंबाबत वादग्रस्त वक्तव्यावर आम्ही प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्या पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। आम्ही विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा, स्वतःला हिंदू म्हणून घेणारे 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात। राहुल गांधींनी संसदेतील भाषणात केलेला आरोप पटतो का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर होते। तुम्ही कसे व्यक्त झालेलात ते आपण आता स्क्रीनवर पाहूयात। एक्सवरती आदित्य गायकवाड म्हणतात राहुल गांधींनी अशी बेताल वक्तव्य करण्यापेक्षा 10 वर्षांनंतर मिळालेल्या विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेला न्याय द्यावा। त्यानंतर जयराम कुटे म्हणतात हिंदूवादी म्हणण्यापेक्षा त्यांना मनुवादी म्हणा। नीरज देशकर म्हणतात हिंदू आणि हिंसा कधीच शक्य नाही। सुनील घाटगे म्हणतात होय राहुल गांधींनी देशाची माफी मागायला पाहिजे। फेसबुकवरती संजय बोरगवे म्हणतात राहुल गांधींनी सर्व हिंदूंना म्हटलं नाही, जे हिंदू धर्माचं नाव घेतात पण त्याप्रमाणे वागत नाहीत त्यांना उद्देशून बोलले। इंस्टाग्रामवरती विक्रम भोसले म्हणतात हो बरोबर आहे। तर राहुल गांधींच्या या वक्तव्यावरती विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही नेमका काय कौल दिलेला आणि तो कौल पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर। तर यूट्यूबवरती एकूण 28,000 मतं आम्हाला प्राप्त झालेली आहेत। या 28,000 मतांपैकी होय म्हणतात 79% आणि नाही म्हणतात 21%। इंस्टाग्रामवरती आपल्याला 1,100 मतं प्राप्त झालेली आहेत। या मतांची तुलना केली, होय म्हणतात 68%, नाही म्हणतात 32%। तर फेसबुकवरती आलेल्या तमाम मतांपैकी होय आणि नाही याची तुलना केली तर होय म्हणतात 68%, 32% म्हणतात नाही। त्यानंतर एक्सवरती आलेल्या प्रतिक्रिया त्या देखील पाहिल्या, टक्केवारी पाहिली, होय म्हणतात 62%, 38% म्हणतात नाही।
लोकसभेचं बदललेलं चित्र आज सर्वांना बघायला मिळालं. 10 वर्ष संसदेमध्ये सर्वशक्तिमान भूमिकेत मोदी, शहा आणि भाजप एकीकडे, तर समोर अक्षरशः लुळ्या पांगळ्या अवस्थेत असलेला विरोधी पक्ष असं चित्र पाहायची आपल्याला सवय. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो राहुल गांधींची खिल्ली उडवायचा आणि संसदेतील बहुतांश खासदार त्यावर हसायचे, हे चित्र सुद्धा अनेकदा पाहिलं. यावेळी जरा बदल झालेला दिसतोय. राहुल गांधींनी जबाबदारी घेतली, त्यात ते आता लोकसभेत विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आहेत आणि त्यात त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्याची एक झलक आजच्या भाषणात देखील पाहायला मिळाली. राहुल गांधींनी अग्निवीर ते अयोध्या अनेक मुद्द्यांवरती भाजपला खिंडीत गाठलं. राहुल गांधींच्या आरोपांवरती स्वतः पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री बोलले, पण प्रभावी प्रतिवाद कसा करायचा याचं काहीसं कन्फ्युजन भाजपमध्ये आज दिसलं. ही तर सुरुवात आहे. कॉन्फिडन्स वाढलेले राहुल गांधी आणि संख्याबळ वाढलेला विरोधी पक्ष मोदी, शहा आणि भाजपची डोकेदुखी वाढवतात की भाजप राहुल गांधींच्या मुद्द्यांवरती तोड शोधतो हे कळेलच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.